सुस्वागतम। इयत्ता 9वी, विषय इतिहास, प्रकरण 4 आर्थिक विकास। 1 ते 5 पंचवार्षिक योजना। पहिली पंचवार्षिक योजना सन 1951 ते 1956। उद्दिष्टे: नियोजनबद्ध आर्थिक विकास, शेती, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक, दळणवळण, शिक्षण व आरोग्य यांवर खर्च। दुसरी पंचवार्षिक योजना सन 1956 ते 1961। उद्दिष्टे: औद्योगिकीकरण व मूलभूत अवजड उद्योग निर्मिती, पोलाद कारखाने, दुर्गापूर, भिलाई व राउरकेला, रासायनिक खते, सिंद्री, रेल्वे इंजिन, चित्तरंजन, रेल्वे डब्यांचा कारखाना, पेरांबूर, जहाज बांधणी, विशाखापट्टणम, मोठी धरणे, भाकरा नांगल, दामोदर इत्यादी। तिसरी पंचवार्षिक योजना सन 1961 ते 1966। उद्दिष्टे: उद्योग व्यवसायात वाढ करून रोजगार संधीचा विस्तार करणे, उद्योग व शेती यांचा विकास, दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, वाहतूक व खनिज या उद्योगांमध्ये वाढ। एक वर्षीय 3 योजना सन 1966 ते 1969। उद्दिष्टे: दुष्काळ, चीनशी झालेले युद्ध व 1965 साली पाकिस्तानशी झालेले युद्ध यामुळे विकास कामांऐवजी संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे लक्ष। भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप ताण आला होता। चौथी पंचवार्षिक योजना सन 1969 ते 1974। उद्दिष्टे: मूलभूत उद्योगांचा विकास, समाजवादाचा स्वीकार, आर्थिक विकासाचा वेग वाढवणे, देशाला स्वावलंबी बनवणे आणि 14 बँकांचे राष्ट्रीयकरण। पाचवी पंचवार्षिक योजना सन 1974 ते 1979। उद्दिष्टे: दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक दृष्ट्या देश स्वावलंबी बनवणे, राष्ट्रीय उत्पन्नात व रोजगार निर्मितीत वाढ करणे, शिक्षण, सकस आहार व पाण्याचा पुरवठा, वैद्यकीय सुविधा, ग्रामीण भागात वीज पुरवठा व रस्ते बांधणे।